मित्रांनो, या आज इकडे श्रीरामपूर आणि नेवाशाला वारी येते. तर आम्ही, तुम्हाला माहितीच असेल की आम्ही मेडिकल स्टुडंट येतं. आम्ही आज वारीला सेवा द्यायला जातोय. तर दिवसभर काय होतं, कसं होतं ते तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, सगळे आज फुल डॉक्टर दिसत आहे. काय म्हणतो रामकृष्ण, ते सगळे आज फुल ॲप्रन बिप्रन घालून, मी पण घालणार आहे ॲप्रन. आणि हे बघा, आता आम्ही बसचा वेट करतोय, कॉलेजला जाऊ. तिकडून आम्हाला आज नेवाशाला पाठवण्यात आलं आहे. तर बघू पुढे काय होतं आणि तुम्हाला पण दाखवतो. इकडे कॅम्पसाठी गोळ्या औषध तयार करायचं काम चालू आहे. डॉक्टर निखिल फुल नियोजन चालू आहे इकडे. तर इकडे आम्ही रेडी झालो आहे बघा, स्टेटस्कोप हे. आता आम्ही कॉलेजमध्ये उभं आहे. हे सगळे कॅम्पला जायला रेडी होत आहे. हे आमचं मित्रांनो, आम्ही इकडे निघालोय. हे बघा पोरांची अवस्था. हे 6 म्हणजे 6च द्या ना. आहे नाही, चालताना मांड्या पण लागून फुल कॅम्प चालू आहे. इकडे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रेडी होते आणि आम्ही इकडे थांबलोय. हे बघा, हे सगळे आम्ही आता थोडं कॅम्प करून इकडे पालखी का आम्ही इकडे पालखीजवळ आलोय. आणि हे पालखीचे मेन आहे. तुमचं नाव काय? ज्ञानेश्वर पवार. हे थोडी माहिती देतील की पालखीचा रूट काय असतो, कसं जाता काय? पालखी आपल्या इथून आपले पंढरपूरला 3 वाजता प्रस्थान होईल. तिथनं पहिला आपण नेवास फाटा कॉलेज, ज्ञानेश्वर कॉलेज, आपला आजचा मुक्काम तिथे असेल. तिथून उद्या मुक्काम आपला वडाळा असेल आणि आपण असं नगर मार्गे करमाळा आणि पंढरपूरला असे आपण पोहोचू. एक 15 दिवसाचा आपला रूट आहे. 15 दिवसामध्ये आपण पंढरपूरला पोहोचू. अच्छा, तर असा काही पालखीचा रूट आहे. तुम्ही आता पुढे आम्ही दाखवूच कसं ही पालखी निघेल, काय निघेल. तर मित्रांनो, हा जो आमचा मित्र आहे पंढरपूरचा आहे. तुला काय माहिती आहे का पालखीबद्दल? इथून पालखी वाकरीमध्ये जाते. वाकरी एवढा समोर 0.5 चालू आहे ना, तू बोल. वाकरीमध्ये काय होतं मग तिकडे जाऊन? वाकरीमध्ये रिंगण सोहळा असतो मोठा. अच्छा, याच्याकडून तर अपेक्षित खूप आहे काही बोलणं, पण आता कसं आहे, बोलू शकत नाही. तो जास्त बोलू शकत नाही. रामकृष्ण हरी. जास्त माहिती हेच आम्ही आमच्या नाशिकच्या त्र्यंबककडे राहिलो असतो. त्र्यंबकचं काही असतं तर आम्ही खूप बोललो असतो. पण हा बघा, हे मस्त इकडे वारकरी लोक बसले आहे. ते तुम्ही बघू शकता. आज रात्री जसं ते ज्ञानेश्वर विद्यालय, नेवासा फाटा, इकडे ते मुक्काम करणारे. तर हे सगळं काय, छोटा वारकरी इकडे दिसतोय, तुम्ही बघू शकता. तर हे लहान वारकरी. तुम्ही पण जाताय का? हां, कुठपर्यंत जाताय? कुठपर्यंत जाताय? पंढरपूर. नाव काय तुझं? अच्छा, तू हे वाजवत जाणार आहे का? मग TV वर आणणार आहे? आमच्या महाराजांचं नाव आहे माऊली. अच्छा, कुठले तुम्ही? मायगाव. तुम्ही पण चालले का पायी पायी? 15 दिवस. कितवा टाइम आहे तुमचं जायचं? तिसरं टाइम आहे का? मागच्या वर्षी कसं एक्सपिरियन्स होता तुमचा? मागच्या वर्षी कसं वाटलं जाऊन? भारी वाटलं. कोणत्या या? हा का? अजून सांग ना काहीतरी. हा, तुझं 3 वेळेस झालंय. हे काहीतरी सांगा दिंडी बद्दल. हा, अरे इकडे बघून सांगा, मेमरी नाही, थोडं फास्ट सांगा. स्टोरेज भरतोय. सांग, तू सांग. ते वाजव तसं वाजव वाजव. हा, भारी वाजवतोय. मागे काका पण आहे. तुमचे आजोबा आहे का? आजोबा थोडं वाजून दाखवा ना.
हा? आवाज नाही येत का? अच्छा. हा? माळी बनवत आहे. हा? तुळशीतल्या माळी. अच्छा. इकडे हेल्थ कॅम्प एकदम जोरोशोरोने सुरू आहे आमचा. चांगले पेशंट येऊन गेले. हे बघा फुल नियोजन आहे आणि दिंडी चालू आहे. सर्दी खोकला अंगदुखी, सर्दी खोकला अंगदुखी. आता नेवासाचा कॅम्प झालाय आणि बेलापूरच्या कॅम्पला जातोय. हे रेडी होत आहे. आम्ही पण आता कपडे बदलले. हा कॉलेजचा नाही, हा अनऑफिशियल कॅम्प आहे जो श्रीरामपूर आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने केलाय. तर तिकडे आम्ही थोडं आयुर्वेद प्रॅक्टिस करू. आता सकाळी कसं मॉडर्न गोळ्या वाटल्या आम्ही, तर इकडे आम्ही स्नेहन, स्वेदन, रक्तमोक्षण असं विद्धकर्म, अग्निकर्म असे काही गोष्टी वारकऱ्यांना सेवा देणार आहे. तर पुढे जाऊ. हे रेडी झाले आमचे, म्हणजे आमच्या कॉलेजचे बरेच लोक तिकडे येत आहे. तर मी ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो. निखिल तुमचे सर येत आहे वाटतं तिकडे. माळ तुळशीची शोभे गळा गंध वैष्णवांच्या भाळी वारी निघाली निघाली. रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी. राव दारी उभा माझ्या येतो बीट पायी तुझ्या सेवा करीन योग्य योगे माहुली. हरी मुखी नाम घोष कर्म तुझे नाम धर्म. कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. मी तपातर देव आयुर्वेद महासंमेलनातर्फे सर्वांचे आभार मानतो आणि पुढील वर्षी देखील आपण सर्वांनी यावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. थँक्यू. तर मित्रांनो इकडे आमचा कॅम्प झाला आणि कॅम्पमध्ये आम्हाला आमच्या क्लासमेट भेटली. आणि ती आजपर्यंत खूप- यांनी मला कोणत्याच ब्लॉग मध्ये नाही खूप रेअरली ब्लॉग मध्ये दिसते, पण फर्स्ट फर्स्ट टाइम टाइम ब्लॉग मध्ये दिसते. तर हिचं नाव गायत्री दुबे. हिला बघून घ्या. म्हणजे चांगली मैत्रीण आहे आमची. आमची चांगली मैत्रीण आहे, पण हा. आम्हाला ट्रेनिंग देईल बोललं होतं, काही देत नाही काही. देऊ आम्ही लवकरच देऊ. तर तुम्ही बघितलं असं आपला आजचा दिवस होता वारीच्या कॅम्पचा. तर आम्ही आता इकडे या गोल्डन पाम वॉटर रिसॉर्टमध्ये जेवलो.
खूप छान लोक आहे हे सापावाले. सापा म्हणजे श्रीरामपूर आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये काय काय आलं आहे, काय काय नाही ते माहिती नाही. अजून एडिट करताना बघू आम्ही. तर छोटी झाली असेल, मोठी झाली असेल, कशी पण झाली असेल, थोडी पण आवडली असेल आणि आमची सेवा तुम्हाला आवडली असेल, कसं काही केलं तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता. थँक्यू. आणि रामकृष्ण हरी. आणि स्पेशल थँक्स फॉर श्रीरामपूर आयुर्वेद प्रॅक्टिशनर. त्यांचं म्हणजे म्हणणं असं आहे की आज त्यांनी जवळजवळ 2800 ते 3500 1800 मागच्या वर्षी होते, यावर्षी 1001नी वाढले असं त्यांचं म्हणणं आहे. पण 2500च्या तरी पुढे ना त्यांनी आज पेशंटला फ्री सेवा दिली, तर त्यांना तर हेड्स ऑफ आहेच. आणि थँक्यू. पुढचा व्लॉगची वाट बघा. आणि इथेच